विदर्भातील मुद्द्यांवरून महायुतीमधील वाद चव्हाट्यावर. धनंजय मुंडे वळसेंची विदर्भातील महाविकास आघाडीच्या माजी मंत्र्यांना साथ. अनिल देशमुख सुनील केदारांच्या दबावामुळेच मुंडे वळसे पाटलांकडून वेळ काढूपणा. आशिष देशमुखांचा गंभीर आरोप. मित्रपक्षावर आरोप करून निवडणुका जिंकता येत नाहीत. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये. अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाणांचं आशिष देशमुखांना उत्तर. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 25 संभाव्य उमेदवार ठरले. पक्षांतर्गत बैठकीत अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती. तर अजित पवारच बारामतीमधून लढणार असल्याचं बैठकीतून स्पष्ट. शिवसेनेची ही 25 उमेदवारांची यादी जवळपास फायनल. मुख्यमंत्री शिंदे 1-2 दिवसात यादी जाहीर करतील असा अंदाज. गुलाबराव पाटलांची माहिती. संभाव्य यादीत कोणतंही तथ्य वाटत नाही. जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असून महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र पत्रकार परिषद घेतील. बावनकुळेंची प्रतिक्रिया. राज्यात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोनच साहेब. राष्ट्रवादीमध्ये आपणच साहेब असल्याच्या अजित पवारांच्या विधानावर अमोल कोल्हेंचं उत्तर. पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणजे साहेब होणार नाही. कोल्हेंचा टोला. महाराष्ट्रात सत्तांतर झालं तरी केंद्रातीलही सरकार पडणार. नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू भाजपला सोडून जाणार. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा. लाडकी बहीण नाही, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिंदेंनीच आणली. महिला स्पष्ट सांगतात. शंभूराज देसाईंनी सुनावलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हेच नाव आहे. वेगळ्या स्पष्टीकरणाची गरज नाही. शंभूराज देसाईंच्या विधानानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाची तयारी सुरू. 8 महिन्यांआधीच ठाकरे गटाकडून पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज. स्थानिक विभाग प्रमुखांकडून 3 वेळा स्मरणपत्र दाखल.